नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या ह्या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण प्रॉब्लेम क्रमांक 4 टी.वाय. बी.कॉमचा इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट या अंतर्गत हा 4th प्रॉब्लेम घेत आहोत. हा प्रॉब्लेमसुद्धा पुणे विद्यापीठाच्या एक्झामिनेशनमध्ये येऊन गेलेला आहे. प्रथम आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया. मी तो प्रॉब्लेम वाचतोय. फायर ऑकर्ड इन द प्रिमायसेस ऑफ सोलापूर मिल ऑन 1 मे 2014. 1 मे 2014ला सोलापूर मिलच्या प्रिमायसेसला आग लागलेली आहे. द मिल हॅज अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर रुपीज 1,20,000 1,20,000 रुपये किमतीची लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी या मिलने घेतलेली आहे. सेल्स फ्रॉम 1 मे 2013 to 30th April 2014 were rupees 10 lakhs. आता या ठिकाणी बघा, 1 मे 2014ला आग लागलेली आहे. तर या तारखेला संपलेले 12 महिने किंवा त्याच्या एक दिवस अगोदर 1 मे 2014च्या 1 डे बिफोर म्हणजेच 30th एप्रिल 2014 ही डेट येते. तर या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत तर त्या 12 महिन्यांमध्ये या मिलचा सेल्स आहे 10 lakhs रुपीज. आणि ऑन द डेट ऑफ फायरला संपलेले जे 12 महिने असतात त्या 12 महिन्यांचा सेल्स म्हणजेच कोणता सेल असतो? स्टँडर्ड सेल्स. तर हा 10 lakh रुपीज काय आहे? स्टँडर्ड सेल्स आहे. द सेल्स फ्रॉम 1 मे 2013 टू 31 ऑगस्ट 2013 1/5/2013 ते 31/8/2013 या काळातला आपल्याला सेल्स दिलेला आहे वे रुपीज 3 lakhs. आग लागलेली आहे 1 मे 2014ला. तरी या तारखेपासून बरोबर 12 महिने अगोदर म्हणजे 1/5/2013 पासून तर 31/8/2013 पर्यंत त्यांचा सेल्स मागच्या वर्षी होता 3 लाख रुपये. आणि पुढे म्हणतात ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड विच लास्टेड फॉर 4 months सेल्स अमाउंटेड टू रुपीज 40,000 ओनली. आणि जो काही इंडेमिनिटी पिरियड आहे, आग लागल्यामुळे आपला जो काही व्यवसाय डिस्टर्ब झालेला आहे तर त्या काळामधला आपला सेल्स हा 40,000 रुपये एवढा होता. मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, त्यांनी आपल्याला कालावधी दिलेला आहे इंडेमिनिटी पिरियडचा 4 months. कोणत्या तारखेपासून? तर 1 मे 2014 पासून पुढे 4 महिने मोजा, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट. जे 31 ऑगस्टपर्यंत हा येतो तुमचा इंडेमिनिटी कालावधी फ्रॉम 1 मे टू 31 ऑगस्ट. आणि त्याच्या बरोबर 12 महिने अगोदर त्यांचा सेल होता 3 lakhs आणि ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमधला सेल्स होता 40,000. पुढे ते सांगतात द सोलापूर मिल मेड ऑफ इट्स अकाउंट्स टू 31 डिसेंबर 2013. 31 डिसेंबर 2013ला सोलापूर मिलने त्यांच्या अकाउंट्स तयार केलेले आहेत किंवा क्लोज केलेले आणि त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्या तारखेचं पुढील प्रमाणे दिलेलं आहे. मग यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वेगवेगळ्या डेबिट साईडला पर्टिक्युलर्स आपल्याला दिलेले आहे, क्रेडिटला आहेत. यामध्ये आता वेगळे पण काय आहेत बघा, तर डेबिट साईडला या ठिकाणी फिक्स्ड एक्सपेन्सेस दिलेला आहे आणि NP दिलेला आहे. फिक्स्ड एक्सपेन्सेस याचाच अर्थ काय? स्टँडिंग चार्जेस किंवा स्टँडिंग एक्सपेन्सेस. तो 72,500 आहे. नेट प्रॉफिट 70,000 आहे. त्या वर्षाचा जो ॲन्युअल सेल्स आहे तो 9,50,000 आहे. आणि त्यानंतर पुढे ते असं सांगतात comparing the sales of the first 4 months of 2014 with those of 2013, it was found that sales were 20% higher in 2014. 2013 या वर्षाबरोबर 2014ची जर तुम्ही पहिल्या 4 महिन्यांची तुलना केली तर तुमच्या असं लक्षात आलेलं आहे की 2013पेक्षा 2014मध्ये 20%ने आपला सेल्स वाढलेला आहे. आणि मग या सगळ्या आधारांवर त्यांनी आपल्याला असर्टेन द लॉस ऑफ प्रॉफिट टू बी क्लेम्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीकडे त्यांनी आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिटचा क्लेम सबमिट करायला सांगितलेला, कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर चला मित्रांनो,
आपण हा प्रॉब्लेम आता सॉल्व करूया. नेहमीप्रमाणे आपल्या ज्या काही प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या स्टेप्स आहे त्याच स्टेप्सनुसार आपण हाही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. त्यातली आता पहिली स्टेप आपण घेऊया, स्टेप नंबर 1. आणि स्टेप नंबर 1 काय आहे आपली, तर ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. प्रथम आपण आता शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. मग तो शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आपण या ठिकाणी लिहूया. मग पर्टिक्युलरमध्ये फर्स्ट घ्यायचं, सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर corresponding to indemnity period. मग आता हा मागच्या वर्षाचा इंडेमिनिटी पिरियड काय होता ते आता आपण शोधूया. तर प्रॉब्लेममध्ये बघा मित्रांनो, इथे सोलापूर मिलला आग लागते 1 मे 2014 या तारखेला, बरोबर. म्हणून आता आपण इथं घेऊया दॅट इज तो जो कालावधी आहे तो आपण इथं कॅल्क्युलेट करूया. फ्रॉम 1 मे. आता आग लागली 2014ला, परंतु आपल्याला कालावधी पाहिजे मागच्या वर्षाचा तोच, म्हणजेच बरोबर 12 महिने अगोदरची तारीख काय येईल, 2013, बरोबर. आणि हा कालावधी किती सांगितलेला आहे त्यांनी आपल्याला, ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड विच लास्टेड फॉर 4 months, 4 महिन्यांचा कालावधी. मग 1 मे पासून तर 4 महिने पुढे टू 31 ऑगस्ट 2013 हा मागच्या वर्षाचा कालावधी येतो. म्हणजेच आता आपल्याला मागच्या वर्षाचा जो काही चालू वर्षाचा जो इंडेमिनिटी पिरियड आहे त्याच्या बरोबर अगोदर 12 महिन्यापूर्वीचा जो कालावधी होता तो आता आपल्याला माहीत झाला. 1 मे 2013 टू 31 ऑगस्ट 2013. आणि त्या कालावधीमध्ये आपला सेल्स किती झाला तो दिलेला आहे बघा इथं प्रॉब्लेममध्ये. द सेल्स फ्रॉम 1 मे 2013 टू 31 ऑगस्ट 2013 वेअर ₹3 lakhs. मग आपल्याला ती रक्कम माहीत झाली मित्रांनो, मग मी ती या ठिकाणी लिहितोय, ₹3 lakhs, बरोबर. 3 लाख रुपये हा आहे आपला मागच्या वर्षाचा त्या 12 महिन्यांमधला सेल्स, तो आपण या ठिकाणी लिहिला. आता जाऊया आपण ह्याच प्रॉब्लेमच्या शेवटच्या लाईनकडे. कम्पेरिंग द सेल्स ऑफ द फर्स्ट 4 months ऑफ 2014 with those of 2013, it was found that sales were 20% higher in 2014. 2013पेक्षा 2014मध्ये आपल्याला 20% सेल्स वाढलेला दिसतोय. म्हणून आता आपण 2013च्या या सेल्समध्ये आपण 20% ॲड करणार आहोत. ॲड 20% ऑन ₹3 lakhs. 3 लाख रुपयांच्या 20% रक्कम. का? कारण हा इन्क्रीजिंग ट्रेंड आहे चालू वर्षाचा. कारण चालू वर्षात जर आग लागली नसती तर नक्कीच आपला 20% सेल्स वाढला असता. म्हणून तो आपण त्यामध्ये ॲड करूया. आणि मग 3 लाखाच्या 20% म्हणजे 60,000 एवढी अमाऊंट आली. आणि मग मी याची टोटल करतो आणि ती येते 3,60,000. मग आता 3,60,000ला काय म्हणायचं, तर हा काय आहे आपला एक्सपेक्टेड सेल्स. जर आग लागली नसती तर आपल्या व्यवसायामध्ये एवढ्या किमतीच्या मालाची विक्री आपण करू शकलो असतो. तर ती ही रक्कम आहे एक्सपेक्टेड सेल्स 3,60,000. आता ह्या एक्सपेक्टेड सेल्समधनं काय करायचं, तर ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड चालू वर्षाचा जो आहे त्या ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमध्ये जो तुम्ही सेल्स केलेला आहे तो वजा करायचा असतो. म्हणून लेस सेल्स ड्युरिंग ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड. मग आता सध्याचा जो काही चालू वर्षाचा इंडेमिनिटी पिरियड आहे तो काय आहे, तर तो आहे 1 मे 2014 टू
31 ऑगस्ट 2014. तर हा कालावधी काय 1 मे 2014 टू 31 ऑगस्ट 2014. आणि या कालावधीमध्ये आपला किती सेल्स झालाय तो दिलाय बघा त्यांनी. ड्युरिंग द इंडेमिनिटी पिरियड विच लास्टेड फॉर 4 months सेल्स अमाउंटेड टू ₹40,000 ओनली. 40,000 रुपये एवढाच आहे तो, म्हणून 40,000 त्यातनं मायनस करा. मग 3,60,000 मधनं 40,000 मी मायनस केले तर मला रक्कम किती मिळते मित्रांनो? 3,20,000. आणि आलेल्या ह्या 3,20,000ला नाव काय द्यायचं? शॉर्ट सेल्स. याचा अर्थ काय की जर आग लागली आणि त्यामुळे मला 3,20,000 रुपये किमतीच्या सेल्सला मुकावं लागलं किंवा एवढी विक्री मी करू शकलेलो नाही आहे, तर तो आहे शॉर्ट सेल 3,20,000. आता मित्रांनो चला आपण जाऊया दुसऱ्या स्टेपकडे. आणि दुसरी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. दुसरी स्टेप आता आपण घेणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ GP रेट. बरोबर. मग आता GP रेट काढण्याचा फॉर्म्युला आहे आपला, तो आता आपल्याला माहीत असला पाहिजे. GP रेट इज इक्वल टू, आणि तो काय आहे? NP प्लस स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स इंटू 100. NP प्लस स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स इंटू 100. आणि चला मग मित्रांनो आपण यामध्ये फिगर टाकूया. NP आपल्याला कुठं दिलेला आहे? तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शेवटच्या ओळीवर दिला बघा. टू नेट प्रॉफिट 70,000. मग इथं मी घेतोय NP 70,000 प्लस स्टँडिंग चार्जेस. स्टँडिंग चार्जेसलाच दुसरा शब्द काय वापरला जातो? फिक्स एक्सपेन्सेस. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिला आहे बघा. टू फिक्स एक्सपेन्सेस 72,500. मग मी इथं लिहितो 72,500 डिवायडेड बाय अपॉन ॲन्युअल सेल्स. तर 2013मध्ये जे काय आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सेल्स म्हणजेच ॲन्युअल सेल्स, आणि तो आहे 9,50,000 डिवायडेड बाय 9,50,000 इंटू 100. या पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या किमती टाकल्यात. NP 70,000 प्लस स्टँडिंग चार्जेस 72,500 डिवायडेड बाय ॲन्युअल सेल इंटू 100. आणि आता हा फॉर्म्युला फक्त आपण सिम्पली काय करणार आहोत? तर सॉल्व करणार आहोत. आणि आपल्याला पर्सेंटेज मिळत आहेत 15%. आलं लक्षात? तर GP रेट या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केला आणि तो मिळाला आपल्याला 15%. चला तर मित्रांनो आता आपण तिसऱ्या स्टेपकडे जाऊया. आता तिसरी स्टेप आहे, आता या प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला कुठेही सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिलेलं नाही आहे किंवा ॲडिशनल एक्सपेन्सेस रिक्वायर टू मिटिगेट लॉस ऑफ प्रॉफिट दिलेला नाही आहे. त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम आता सेकंड मेथडनुसार सॉल्व करूया. मग सेकंड मेथडनुसार जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करणार असाल तर GP रेट काढल्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय कॅल्क्युलेट करायचं असतं? ते इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करायचा असतो. मग चला बरं आपण तो कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेशन ऑफ इंडेमिनिटी रेट. आणि हा इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही आत्तापर्यंत लर्न केलेला असेल. तो मी इथं लिहितोय. काय आहे तो फॉर्म्युला? तर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय करायच्यात? आपण किमती टाकायच्या. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच दिलेली आहे बघा. फायर ऑकर्ड इन द प्रिमायसेस ऑफ सोलापूर मिल ऑन 31st May 2014. The mill has a loss of profit policy for ₹1,20,000.
1,20,000 रुपये किमतीची आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे डिवायडेड बाय ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. तर तो मात्र प्रॉब्लेममध्ये नाही आहे, तर तो आपल्याला शोधावा लागणार आहे. मग मी इथेच बाजूला शोधतो बघा. इथे बाजूला कॅल्क्युलेशन आपण घेऊया ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. इथे मी म्हणतो कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. मग तो कसा काढायचा? तर प्रथम तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे? स्टँडर्ड सेल्स माहीत असला पाहिजे, बरोबर. मग स्टँडर्ड सेल्सचा अर्थ काय आहे? स्टँडर्ड सेल्स म्हणजे आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत, तर त्या 12 महिन्यांचा सेल्स. आता 1 मे 2014ला आग लागते, त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच काय, 30 एप्रिल 2014ला संपलेले जे 12 महिने आहे त्याचा त्यांनी आपल्याला बघा सेल्स दिला. सेल्स फ्रॉम 1 मे 2013 टू 30 एप्रिल 2014 वे ₹10 lakhs हा दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी स्टँडर्ड सेल्स आपल्याला माहीत झाला ₹10 lakhs, बरोबर. परंतु पुढे काय सांगतात की चालू वर्षात आपला 20% ह्या सेल्समध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतोय, म्हणून यामध्ये ॲड 20% इन्क्रीज करायचे. कशाच्या? 10 लाखच्या. मग 10 लाखच्या 20% म्हणजेच किती रक्कम आली? ती आली 2 lakhs. आणि आपल्याला टोटल मिळाली ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्सची 12 lakhs. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स कॅल्क्युलेट करायचा. आता तो केला आहे आणि आपल्याला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेलची रक्कम आता माहीत झाली 12 lakhs rupees, बरोबर. मग तो इथं मी घेतला इंटू 100. आणि आता हा फॉर्म्युला फक्त काय करायचा? सॉल्व करायचा. 1,20,000 डिवायडेड बाय 12 lakh इंटू 100 म्हणजेच पर्सेंटेज किती येतात मित्रांनो? 10% येतात, बरोबर. 10% हा आला आपला इंडेमिनिटी रेट. चला बरं, आता त्यानंतर जाऊया आपण 4th स्टेपकडे. आणि 4th स्टेपमध्ये काय करायचं? इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा. म्हणून इथं लिहितो मी कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स क्लेम, बरोबर. कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स क्लेम. मग इन्शुरन्स क्लेम या सेकंड मेथडनुसार कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे बरं? खूप सोपा आहे. तो आहे शॉर्ट सेल्स इंटू GP रेट और किंवा इंडेमिनिटी रेट विच एव्हर इज लेस. तर हा आहे आपला फॉर्म्युला, बरोबर. शॉर्ट सेल इंटू GP रेट किंवा इंडेमिनिटी रेट, ह्या दोघांपैकी जी रक्कम कमी असेल, जो रेट कमी असेल, तो या ठिकाणी घ्यायचा. मग शॉर्ट सेल्स आपण मग शोधला होता. शॉर्ट सेल्स किती होता आपला? तर शॉर्ट सेल होता 3,20,000, बरोबर. शॉर्ट सेल किती होता? 3,20,000. मग हा तो इथे शॉर्ट सेल 3,20,000 इंटू GP रेट. GP रेट आपण मगाच शोधला की नाही? तो किती होता? 15%, बरोबर. GP रेट होता 15%. आणि इंडेमिनिटी रेट आपण किती शोधलाय? 10%. मग आता तुम्हीच सांगा बरं की GP रेट 15% आहे आणि इंडेमिनिटी रेट आहे 10%. तर ह्या दोघांमधला कमी कोणता? तर इंडेमिनिटी रेट. म्हणून इंटू 10%. मग 32,000च्या 3,20,000 हा जो काय आपला शॉर्ट सेल आहे, त्या शॉर्ट सेलच्या 10% म्हणजेच रक्कम किती आली? 32,000. तर हा आला आपला इन्शुरन्स क्लेम ॲज पर सेकंड मेथड, बरोबर. तर या पद्धतीने मित्रांनो इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये
ॲडिशनल एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिला नसेल तर सेकंड मेथड खूप सोपी आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि आपलं उत्तर येतं ह्या प्रॉब्लेममध्ये 32,000. हाच मेथड तुम्ही फर्स्ट मेथडने जरी सोडवला तरी येणारं उत्तर हे तुमचं हेच असणार आहे, 32,000 हेच असणार आहे. तर मित्रांनो, पहिल्या मेथडनुसार हाच प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बघा बरं तुमचं उत्तर येतं आहे का ते.